तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्लॉट खरेदी करताना कोणती कागदपत्रे पडताळ प्लॉट खरेदी करताना कोणती कागदपत्रे पडताळून पाहावी. तर या संदर्भात आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तरी जरी आपल्याला काही माहिती समजली नसेल किंवा त्याबद्दल काही शंका असेल तर आपण कमेंटद्वारे ती नक्की विचारू शकता, त्याच्यावर नक्की रिप्लाय करण्यात येईल. तर सुरू करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. प्लॉट खरेदी करताना कोणती कागदपत्रे पडताळून पाहावीत. तर क्रमांक एकचा म्हणजेच नंबर एकचा आपला पॉईंट आहे, प्लॉटची गुंठेवारी झालेली आहे का ते बघणे आणि त्याचे प्रमाणपत्र आणि नकाशा तपासून घेणे. म्हणजे जर आपला प्लॉट हा नगरपालिका, नगर परिषद इत्यादी हद्दीत असेल तर त्याची गुंठेवारी झालेली आहे का ते आपण पडताळून पाहणे गरजेचे आहे आणि त्याचे प्रमाणपत्र आणि नकाशा देखील आपण तपासून घेतला पाहिजे आणि त्याचा उल्लेख हा आपल्या खरेदी खतामध्ये नक्कीच असायला हवा. तर आता 2 नंबरचा आपला मुद्दा आहे, जर प्लॉट मंजूर लेआउटमधील असेल तर त्याचे अंतिम मंजुरी प्रमाणपत्र आणि नकाशा तपासून पाहणे हे देखील गरजेचे आहे. आता मंजूर लेआउट म्हणजे काय, तर लेआउटचे पण 2 प्रकार असतात. एक आपण दाखल केल्यानंतर जी तात्पुरती मंजुरी भेटते आपल्याला त्याला आपण टेंटेटिव्ह लेआउट असे म्हणतो आणि अंतिम मंजुरी म्हणजेच फायनल लेआउट जे की पूर्ण लेआउटची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर जे अंतिम मंजुरी प्रमाणपत्र भेटतं आणि नकाशा भेटतो त्याला आपण फायनल लेआउट म्हणजेच अंतिम लेआउट म्हणत असतो. तर ते देखील आपण पडताळून पाहणे गरजेचे आहे आणि त्याचाही उल्लेख आपल्या खरेदी खतामध्ये असणे आवश्यक आहे. आता 3 नंबरचा पॉईंट, प्लॉटचे पहिले खरेदी खत किंवा ज्याकडून खरेदी करत आहोत त्या मालकाचे 7/12 उतार्यावर नाव आहे का हे तपासून बघणे आणि 7/12 नसेल तर कदाचित तो प्लॉट जर सिटी सर्वेमध्ये येत असेल तर त्या प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच PR कार्ड देखील तपासून घेणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्यावेळेस खरेदी करायला जातो तर जुन्या डॉक्युमेंटनुसारच असलेली माहिती ही समोर येत असते. तर त्यामुळे पहिले डॉक्युमेंट सगळे पहिल्या मालकाचे हे क्लिअर असणे गरजेचे आहे. तर 4 नंबरचा आपला मुद्दा आहे की जुन्या मालकाच्या किंवा लिहून देणाऱ्याच्या, म्हणजे काय असतंय की लिहून देणारे आणि घेणारे, प्लॉट खरेदी करणारा म्हणजे हा लिहून घेणारा असतो आणि प्लॉट विक्री करणारा हा लिहून देणारा असतो. तर त्यामध्ये जुन्या मालकाच्या किंवा लिहून देणाऱ्याच्या सर्व कागदपत्रावरील क्षेत्रफळ सारखे आहे का ते तपासून घ्यावे. क्षेत्रफळ आणि सर्व डॉक्युमेंटमध्ये सारखाच उल्लेख आहे का हे देखील आपण तपासलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात तफावत येता कामा नये की समजा प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच्यावर क्षेत्रफळ वेगळे आहे आणि खरेदी खतावर पहिल्या त्यांच्या खरेदी खतावर क्षेत्रफळ वेगळे आहे, तर असा फरक येता कामा नये. कारण आपल्याला नंतर व्हेरिफिकेशन करताना नेमकं कोणतं खरं आहे क्षेत्रफळ हे सिद्ध करणे अडचणीचे ठरू शकते. म्हणून आपण कागदपत्रावरील सर्व डिटेल्स ह्या सारख्याच आहेत का हे तपासून घेणे गरजेचे आहे. तर 5 नंबरचा पॉईंट आहे आपला की प्लॉटवरती कोणतेही आरक्षण नाही याची खात्री करून घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या प्लॉटला वेगवेगळ्या प्रकारचे झोन असतात, जसे की रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन, रेड झोन आणि अशा वेगवेगळ्या झोनमध्ये आपला जर प्लॉट असेल तर मग आपण त्या प्लॉटवर संबंधित एखाद्या विभागाचे म्हणा किंवा एखाद्या शासकीय कार्यालयाचे आरक्षण तर आलेले नाही आहे ना, तर याची आपण खात्री करून घेणे गरजेचे आहे. कारण जर याची खात्री नाही केली तर प्लॉटची खरेदी खत करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. खरेदी खत झाल्यानंतरही आपल्याला प्लॉटचे ताबा मिळवताना आपल्याला ह्या गोष्टीचा तोटा हा होऊ शकतो. म्हणून आपल्या प्लॉटवरती कोणतेही आरक्षण नाही याची खात्री करून घेणे तितकेच गरजेचे आहे. आता 6 नंबरचा पॉईंट आपला की प्लॉटचा येणे झालेला असावा आणि त्याचे प्रमाणपत्र पडताळणी करणे. आता सदरील प्लॉटचा येणे, तर बरेचसे लोक येणे आणि लेआउट आणि गुंठेवारी याच्यामध्ये कन्फ्यूज असतात. त्यांना त्याबद्दल कोणती कन्सेप्ट क्लिअर नसते. त्यांना वाटतं की येणे झालेला असला म्हणजे लेआउटची गरज नाही किंवा गुंठेवारीची गरज नाही, तर तसं नसतं. ह्या 2 प्रत्यक्ष वेगवेगळ्या गोष्टी आहेत, येणे आणि लेआउट. तर त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ नंतर बनवणारच आहोत. तर आज समजून घेऊयात येणे. येणे म्हणजे काय की नॉन ॲग्रिकल्चरल लँड, ज्याला आपल्याला शेतीसाठी उपयोगी नसलेली जमीन याचे प्रमाणपत्र म्हणजेच आपला येणे झालेला असतो. ते येणे तहसील अंतर्गत किंवा कलेक्टर ऑफिस अंतर्गत होतो. तर त्याचेही प्रमाणपत्र पडताळणी करणे आपल्याला गरजेचे आहे. तर आता पुढील 7 नंबरचा पॉईंट आहे आपला की प्रत्यक्ष प्लॉट आणि कागदपत्रे याचे क्षेत्रफळ आणि चतुर्सीमा तसेच रस्त्याचे माप इत्यादी सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक आहे.
म्हणजेच काय की समजा प्रत्यक्ष प्लॉट हा आपला एक उदाहरण म्हणून सांगतोय, प्रत्यक्ष प्लॉट आपला पूर्वमुखी आहे आणि त्याच्या समोर पूर्वेलाच रस्ता आहे, मग तो 20 फुटाचा असेल, 30 फुटाचा असेल किंवा जो काही संबंधित रस्त्याचे माप असेल, तर ती जी चतुर्सीमा आहे म्हणजे आपण कागदावर खरेदी खतावर वाचल्यानंतर चतुर्सीमा, तर त्याच्या आजूबाजूचे प्लॉट नंबर्स, समोरील रस्ता, प्लॉटची योग्य दिशा, ही सर्व माहिती योग्य असणे आवश्यक आहे. नाहीतर प्लॉटची योग्य दिशा जी आहे ती वेगळीच आहे आणि खरेदी खतावर आपण घेतलेला जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे, तर त्यातून आपल्याला अडचणी उद्भवू शकतात की हा प्लॉट आपलाच आहे की नाही आहे हे सिद्ध करणंसुद्धा आपल्याला नंतर जड जाऊ शकतं. तर आता 8 नंबरचा पॉईंट आहे आपला की ज्याच्याकडून प्लॉट खरेदी करत आहोत त्याचे खरेदी खत 7/12 नगर परिषद हद्दीत असेल तर नगर परिषदचा PTR आणि त्यावरील सर्व माहिती तपासून घेणे. आता समजा आपण एखाद्या व्यक्तीकडून प्लॉट खरेदी करणार आहोत तर त्याचे पहिले खरेदी खत, त्या संबंधित 7/12, नगर परिषद हद्दीत असेल तर नगर परिषदचा PTR आणि त्यावरील सर्व माहिती, PTRवरची माहिती आहे आणि त्या मालकाने आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती सर्व खरी आहे का हे पडताळून घेणे आपले जबाबदारीचे काम आहे आणि त्यानंतरच मग खरेदी खताचा आपण विचार केला पाहिजे. तर 9 नंबरचा आपला पॉईंट आहे खरेदी करताना आपल्या नवीन खरेदी खतामध्ये गुंठेवारी किंवा मंजूर लेआउटच्या प्रमाणपत्र क्रमांक आणि नकाशा याचा उल्लेख जरूर असावा आणि खरेदी खतामध्ये त्याची प्रत जोडलेली असावा. तर आता 9 नंबरच्या पॉईंटमध्ये आपण काय म्हणतोय की जर आपलं खरेदी करताना गुंठेवारी किंवा मंजूर लेआउट या दोन्हीपैकी जे काही असेल आपल्याकडे डॉक्युमेंट प्रमाणपत्र, तर त्याचा क्रमांक आणि त्याचा नकाशा याचा उल्लेख नक्की असावा आणि ह्या सर्व डॉक्युमेंट्सची प्रती ह्या आपल्या खरेदी खतामध्ये जोडलेल्या असाव्यात, कारण जेणेकरून त्या संबंधित रजिस्ट्री विभागाचा शिक्का त्या प्रतीवर जोडला जातो आणि त्याचा अर्थ असा आहे की आपण खरेदी करताना सगळी डॉक्युमेंटची प्रत हे आपण खरेदी खताला जोडलेली आहेत असा होतो. त्यामुळे आपण सर्व कागदपत्रे हे खरेदी खत करताना त्याशी जोडली गेली पाहिजेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर 10 नंबरचा पॉईंट आपला आहे की जुन्या मालकाचे सर्व डॉक्युमेंट 1 महिन्याच्या आतील तारखेचे काढलेले असावे, जसे की PTR 7/12 इत्यादी. तर बऱ्याच वेळेस काय होतं, खरेदी करताना आपण जे काही डॉक्युमेंट जोडतो तर ते भरपूर 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने अशा कालावधीमधील असतात, म्हणजे जुने असतात. तर ते शक्यतो ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. आपण नवीन खरेदी करणार आहोत म्हणल्यावर खरेदी खताला जोडली जाणारी डॉक्युमेंट ही नजदीकच्या म्हणजे जवळच्या तारखेतले असावेत, जसे की 1 महिन्याच्या आतील सर्व कागदपत्रे हे असावेत, PTR आणि 7/12 आणि इतर आणखीन लागणारे काही जे डॉक्युमेंट असतील ते आपले चालू तारखेच्या जवळचे असावेत. तर आता प्लॉट क्रमांक हा देखील आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. हा याच्यात मुद्दा घेतलेला नाही आहे तरी पण सांगतो की प्लॉट क्रमांकाचा उल्लेख हा आपल्या खरेदी खतामध्ये आवश्यक आहे. आता पुढील मुद्दा क्रमांक आपला 11, पहिल्या मालकाने जुन्या सर्व नगर परिषद किंवा संबंधित कार्यालयाचा प्लॉटचा सर्व आकारणी कर भरलेला आहे का ते पाहावे व त्याची पावती खरेदी खतामध्ये जोडावी. म्हणजे समजा आपण 2024 मध्ये प्लॉट खरेदी करतोय किंवा आता 2025 सुरू झाले, 25मध्ये आपण प्लॉट खरेदी करतोय, तर आपण पहिल्या मालकाने चालू आर्थिक वर्ष 2025 पर्यंतचा सर्व कर हा नगर परिषद किंवा संबंधित जे काही कार्यालय असेल त्याचा भरलेला आहे का नाही हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे आणि त्या पावतीची प्रत जी आहे ती आपण खरेदी खतामध्ये आपल्या खरेदीच्या वेळेला जोडली पाहिजे. आता 12 नंबरचा आपला पॉईंट आहे, शक्य असेल तर जुन्या मालकाचे सर्च रिपोर्ट अवश्य करावा आणि सगळे कागदपत्र असल्याशिवाय नवीन खरेदी खत आपल्या नावावर करू नये. आता म्हणजे याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप मोठा होईल, पण तरी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की जर शक्य असेल तर आपण जुन्या मालकाचे डॉक्युमेंट घेऊन, झेरॉक्स प्रती घेऊन त्याचा सर्च रिपोर्ट वकिलांमार्फत करणे गरजेचं आहे. आजकाल जे फसवेगिरीचे प्रकरणं वाढलेले आहेत की जेणेकरून एका प्लॉटच्या 4-4 वेळेस खरेदी होत आहेत, तर हे सगळं जर टाळायचं असेल आपल्याला आणि आपण त्याच्यात अडकवायचं नसेल तर मग मात्र आपल्याला शक्य म्हणण्यापेक्षा जर होतच असेल तर तुम्ही नक्की हा प्लॉटचा सर्च रिपोर्ट हा नक्की केला पाहिजे आणि त्यात सगळी कागदपत्रे असल्याशिवाय नवीन खरेदी खत आपल्या नावचे करू नये. तर त्याचं कारण असं पण आहे की एकदा खरेदी खत झाल्यानंतर त्याच्यात दुरुस्तीपत्र मिळते, परंतु
खरेदी खतामध्ये दुरुस्ती करण्याचा कुठलाही ऑप्शन किंवा खरेदी खत चेंज करण्याचा, बदलून मिळण्याचा कोणताही पर्याय आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे एकदाच खरेदी खत होताना सर्व माहिती ही अचूक आणि प्रत्यक्ष तपासली गेलेली असावीत आणि त्या संबंधित सगळे जे काही आपले डॉक्युमेंट, प्रमाणपत्र, नकाशे आहेत, त्याचे सर्व पुरावे, कागदपत्र आणि त्याच्या प्रती ह्या आपल्या खरेदी खतासोबत जोडलेल्या असाव्यात. तर आता आपल्याला 13वा पॉईंट म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते आपण पडताळून पाहिले पाहिजेत, जेणेकरून आपले खरेदी खत योग्य मार्गाने होईल. तर त्यासाठी बघा, PTR नगर परिषद हद्दीत असल्यास नगर परिषदचा PTR किंवा ग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामपंचायतचा PTR. 2 नंबर PR कार्ड किंवा 7/12. जर सिटी सर्वे डिपार्टमेंटमध्ये आपला जर प्लॉट येत असेल तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड, आणि जर समजा सिटी सर्वेमध्ये आपला जर येत नसेल तर तलाठी यांच्याकडून आपल्याला जो 7/12 8 मिळतो तो पण घेणे आवश्यक आहे. आणि नंतर गुंठेवारी किंवा मंजूर लेआउट प्रमाणपत्र आणि नकाशासहित हे देखील डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच सर्व टॅक्स पावत्या आर्थिक चालू वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व टॅक्स पावत्या भरल्या गेलेल्या आहेत का नाही याची खात्री करणे, आणि शेवटच्यात म्हणजे आपण ज्या वर्षी खरेदी खत करणार आहोत त्या वर्षीचं चालू वर्षाची पावती ही आपण बघितली पाहिजे आणि खरेदी खताला जोडली पाहिजे. तसेच येण्याची ऑर्डर म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल लँड घोषित झालेली आहे याचं ऑर्डर आणि प्रमाणपत्र हे देखील पडताळणे गरजेचे आहे आणि ते पण खरेदी खतामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. सर्व प्लॉट संबंधित सर्व नकाशे आणि सर्व माहिती ही स्पष्ट शब्दात असली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामार्फत आपल्याला वाचणारा तसेच लिहून देणारा व घेणारा या दोघांनाही स्पष्ट शब्दात त्याची माहिती असावी. कोणीही वाचले तरी स्पष्ट त्याची माहिती आपल्याला उपलब्ध झाली पाहिजे, त्यात कोणतीही शंका यायला नको. म्हणून स्पष्ट माहिती ही त्या खरेदी खतामध्ये असणे आवश्यक आहे. 14 नंबर, तर खरेदी खतामध्ये नंतर कोणतेही बदल करणे शक्य नसते. त्यामुळे वरील गोष्टी आणि कागदपत्रे उपलब्ध नसतील तर शक्यतो खरेदी करण्याची घाई करू नये. सर्व डॉक्युमेंट जमा झाले की मगच खरेदी करावी, म्हणजे भविष्यात आपल्याला कुठल्याही गोष्टी असो किंवा अडचणी असो ह्या आपल्यासमोर येणार नाहीत आणि आपण जो केलेला व्यवहार आहे तो योग्य पद्धतीने योग्य मार्गे पार पडेल आणि भविष्यात आपल्याला कोणत्याही मनस्ताप किंवा त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आपण दिलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत ते योग्य पद्धतीने पडताळून घेणे गरजेचे आहे. हा आजचा व्हिडिओ खरेदी खताशी संबंधित होता. जरी याच्यात काही माहिती राहिली असेल तर ती माहिती आपण बाहेरून मिळवू शकता, आणि जर काही याबद्दल शंका असेल तर कमेंटद्वारे तुम्ही तीही विचारू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच केले जाईल. आणि पुढचा आपला व्हिडिओ हा गुंठेवारी किंवा लेआउट हे नेमकं काय असते याच्याबद्दल असणार आहे. तरी आपण माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. तर आजच्या पुरते एवढेच. धन्यवाद मित्रांनो.